कुंभ राशी महाशिवरात्रीचा दिवस धोक्याचा संपूर्ण सत्य जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अवघ्या काही दिवसांवर महाशिवरात्रीचा हा अत्यंत पावन आणि मंगलमय सण येऊन ठेपला आहे. यंदाची 15 तारीख कुंभ राशींच्या लोकांसाठी केवळ सण नसून नशिबाचे एक मोठे वळण ठरणार आहे. पण सावध रहा, जिथे मोठी संधी असते तिथे काही आव्हाने असतात. आजचा हा व्हिडिओ कुंभ राशींच्या प्रत्येक व्यक्तीसाठी लाईफ सेव्हिंग ठरू शकतो, कारण या दिवशी काही ग्रहांची चाल तुमच्यासाठी थोडी कठीण दिसत आहे. महाशिवरात्रीचा दिवस कुंभ राशीसाठी नेमकं काय घडणार आहे? ज्योतिषशास्त्रानुसार 15 तारखेला होणारे ग्रहांचे गोचर कुंभ राशींच्या लोकांसाठी काही विशेष संकेत देत आहे. या दिवशी कुंभ राशीचा स्वामी आणि इतर ग्रहांची स्थिती अशी आहे की एक मानसिक अस्थिरता तुम्हाला विनाकारण अस्वस्थ वाटू शकते किंवा जुन्या गोष्टी आठवून मानसिक ताण येऊ शकतो. नात्यांमधील गैरसमज, तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो, ज्यामुळे जवळच्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे. अचानक घडणाऱ्या घटना, एखादा असा निर्णय किंवा एखादी अशी बातमी समोर येऊ शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. सावधान, या 5 गोष्टी चुकूनही करू नका. कुंभ राशींच्या व्यक्तींनी 15 तारखेला स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अंधविश्वास टाळा. या दिवशी कोणीही अनोळखी व्यक्ती तुम्हाला फायद्याचे आमिष दाखवू शकते. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. मोठे आर्थिक व्यवहार शक्य असल्यास 15 तारखेला मोठे व्यवहार, गुंतवणूक किंवा कोणाला उधार देणे टाळा. तुमचे पैसे अडकण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण. तुमची चिडचिड होऊ शकते, पण लक्षात ठेवा, एक चुकीचा शब्द तुमचे वर्षभराचे नाते खराब करू शकतो. म्हणूनच या दिवशी तुमचा सर्वात मोठा दागिना असेल प्रवासात सतर्कता. जर तुम्ही वाहन चालवत असाल तर पूर्ण लक्ष रस्त्यावर ठेवा. घाईघाई प्रवास करणे टाळा. महत्त्वाचे निर्णय, नवीन नोकरी, व्यवसाय किंवा लग्नाविषयीचे मोठे निर्णय या एका दिवसासाठी पुढे ढकललेले बरे. नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी महाउपाय. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र केवळ भीती दाखवत नाही तर मार्गही दाखवते. भगवान शिव हे कुंभ राशींचे आराध्य दैवत मानले जातात. खालील उपाय केल्यास तुमचे संकट नक्कीच टळेल. एक पंचाक्षरी मंत्र. सकाळी स्नान करून ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. यातून मिळणारी ऊर्जा तुमचे मानसिक कवच बनेल. अभिषेक. जवळच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर शुद्ध जल आणि बेलपत्र अर्पण करा. अर्पण करताना तुमची समस्या महादेवांना सांगा. ते दानधर्म. या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी किंवा बिस्किट खाऊ घाला. दानधर्म करा. तसेच एखाद्या गरजू व्यक्तीला पांढऱ्या वस्तूचे दान करा. उदाहरण, तांदूळ, साखर दान करा. रुद्राक्ष. जर तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर तो स्वच्छ धुवून या दिवशी आवर्जून परिधान करा. एक आशेचा किरण. शुभ संकेत. इतकी सावधगिरी सांगितली असली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. जर तुम्ही संयम पाळला आणि महादेवांची भक्ती केली तर दिवसाच्या उत्तरार्धात संध्याकाळी तुम्हाला एखादी अचानक शुभ वार्ता मिळू शकते. जे काम अनेक दिवसांपासून रखडले होते त्याला गती मिळण्याचे संकेतही मिळत आहेत. समारोप. तर कुंभ राशींच्या मित्रांनो, 15 तारखेचा हा दिवस भक्तीचा आणि सावधानगिरीचा आहे. महादेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊन हीच प्रार्थना तुम्हाला. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.